हॅलो नमस्कार, मी मोनिका सोमनाथ दुर्गुडे. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आपले आत्ता डेली व्लॉग येत राहतील, पण एवढंच की कधीतरी त्याच्या संदर्भात असतील, कधी माझ्या वैयक्तिक संदर्भात असतील, कधी माझ्या मुलांच्या संदर्भात असतील, आता कधी मी कुठंतरी फिरायला गेलेली असेल त्या संदर्भात असतील. सगळ्यांनी असं नका समजू की प्रत्येक गोष्ट मी त्याच्याच आधारे टाकेन, कारण विषय असा झाला आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्या आधारे टाकायला आहे ना, मला डोकंच काम देत नाही आहे. कारण अशा नीच माणसाला काहीच फरक पडत नाही आहे. आज एक बेसेफ जवान हा बायका पोरं घरी असताना हा तिकडं काशी करत असेल, 10 बायका घेऊन हिंडत असेल, तर अशा माणसाला आपण नाही इम्पॉसिबल, आपण अशा माणसाला काहीच बोलू शकत नाही आहे. कारण एखाद्याला शेण खायची सवय असती, तो शेण खाल्ल्याशिवाय काय राहत नाही आहे. त्यामुळंच आजपासून माझे डेली ब्लॉग येत राहतील. फक्त माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि जेवढे माझे ब्लॉग शेअर करता येईल तेवढे शेअर करत जा. आणि जेवढ्यांना सबस्क्राईब करता येईल, जे आपल्या यूट्यूबला नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक राहिला मुद्दा असा की मी अगोदर एक तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देते सगळ्यांच्या, किंवा काय विषय काय नाही आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की ताई खूप म्हणजे असे पॉझिटिव्हचे लोकांचे विचार, त्याचे आपण थोडे थोडे उत्तरं देऊया प्रत्येक याच्यामध्ये. आणि प्रत्येक याच्यामध्ये एक एक छोटंसं रेकॉर्डिंग ऐकतेच ऐकत जाऊया. चला मग आपण आहे ना एक छोटंसं पहिल्यांदा एक कमेंटवर आन्सर देत जाऊ आणि मग आपण रेकॉर्डिंगला सुरुवात करूया. एक पहिल्यांदा सगळ्यात अशी छान कमेंट केलेली आहे. काल जो व्हिडिओ पोस्ट केला होता आपण त्याच्यावर, की जेस म्हणून एक आहेत, मग डिअर एका ब्रो आहे नाही माहिती मला, त्यांनी कमेंट अशी केलेली आहे, तू काळजी घे कारण तू संपूर्ण फॅमिलीला जगासमोर आणलेस, त्याची इज्जत गेली. खूप छान, शिक्षा भेटेलच त्यांना, तुला सपोर्ट सगळ्यांचा आहे. तर यूट्यूब फॅमिली थँक्यू, मला असंच सपोर्ट करत जावा. आणि माझ्या मुली एक कमेंट केली होती कालच्या व्हिडिओमध्ये की मोनिका दीदी खूप छान आहे, माझी ही बाची अशीच आहे. ओके, धन्यवाद भाऊ. विश्वास थिटे बोलतात आहे की माझ्या मुलीगतच त्यांची पण बाची आहे. आणि श्रुती डिअर काय म्हणते आहे, सिस्टर फक्त आपल्या मुलांसाठी जगा, जगाचं काय नको, कारण जग हे फक्त त्रास द्यायलाच असतं आणि काळजी घ्या. तर हे खरं आहे ताई की जग हे फक्त टेन्शन, त्यांना आतल्या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे जगाला काय बोलता येत नाही. आज मी एवढे व्हिडिओ कमेंट करते आहे, व्हिडिओ पोस्ट करते आहे, पण सोमनाथ दुर्गुडेची अजूनही बोलण्याची ताकद झालेली नाही आहे की तू माझी व्हिडिओ का टाकते, कारण त्याचं सत्य आहे सगळं, त्यामुळे त्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे तो काय बोलत नाही. आणि साक्षीताई काय म्हणतात ते, मोनिका तू सहन करत राहिली म्हणून तो अति करत राहिला. हे योग्य आहे साक्षीताई, याला मी अनुसरून खरंच बोलू शकते. मी प्रत्येक गोष्ट सहन केली, सहन करण्याची एक मर्यादा असतात, पण मी सहन करत राहिले, तो मला त्रास देत राहिला. मला वाटायचं आज नाही उद्या तोच सुधारेल, पण अशी शेण खाणारी माणसं कधीच सुधारत नसतात. त्यामुळे सांगते सोमनाथ दुर्गुडे हा मरून जाईल, पण हा बायांचा विषय सोडू शकत नाही आहे. नंतर एक कमेंट खूप छान आहे, गोरे म्हणून बोलतं ते, खूप छान व्हिडिओ मोनाताई, धन्यवाद भाऊ. एक गजानन नाईक भाऊ बोलतं ते, जीत सत्याचीच होणार. येस भाऊ, हे परफेक्ट बोलले तुम्ही, जीत सत्याचीच होती, पण एवढंच की थोडा कालावधी वेळ लागतो. खोट्याला पहिला न्याय मिळाला जातो, मग सत्याला न्याय मिळतो. रजनी डगे काय म्हणतात ते, खूप छान मोनिका अशी मस्त राहा. येस, तुमचा सपोर्ट आहे इन्स्टा फॅमिलीचा, नक्कीच मी अशी छान आनंदी राहील. अजून कोण आहे, प्रशांत भाऊ काय म्हणतात, मी रोज आठवण करत आहे. नक्की बघा, व्हिडिओला सपोर्ट करा. आणि योगिता प्रवीण ताई काय म्हणतात ते, किती गोड मुलं आहेत तुझी. येस ताई, माझी मुलं गोड आहे, पण समजणाऱ्याला नाही कळलं की आपली लेकरं एवढी छान असं आपण त्यांना वनवास देतोय. मला युजर त्यांचं नाव नाही माहिती. मोनिका ताई तुला बहीण भाऊ आहेत का? येस, मग आता जे जीवन जगते मी ते माझ्या बहिणीमुळे, माझ्या भावामुळे जगते. आजी जिवंत आहे त्यांच्यामुळेच मी जिवंत आहे. विश्वास थिटे भाऊ काय म्हणतात ते, मोनिका दिदी मराठी येत नाही का? हो, माझ्या मुलीला मराठी नाही येत, कारण विषय कसा होता, ती जन्मलीन तिला बंगालला नेलं होतं, त्यामुळे जास्त सगळ्यांमध्ये ती
हे झाली. आणि श्रावणी देसाई काय म्हणतात ते, सोन्यासारखी मुलं नको वाटली तिच्या बापाला. यस, सोन्यासारखी मुलं कधीच कोणाच्या बापाला माहीत नाही, चांगली असो ना तर वाईट असो, कारण शेण खाणारी भरपूर असतात. आत्ता फौजमध्ये मी फौजला टीका करत नाही आहे, कारण माझ्या एवढं सारे मेसेज आलेले फौजींच्या बायकांचे की ताई तुझी सत्य परिस्थिती सांगत आहे, त्याच्यावर माझ्या नवऱ्याचं पण अफेअर आहे आणि माझा नवरा पण बाहेरच्या बायकांसंग बोलतो आणि ते मी स्क्रीनशॉट, त्या पुरी मला स्क्रीनशॉट पाठवत होते. पण त्याच्यावर मी एकच सांगू शकते, ज्या फौजींच्या बायका आहेत त्यांना खरंच तुम्हाला वाटत असेल ना तुमचा नवरा बाहेर ड्युटी करते, तुमचा विश्वासघात करत नाही आहे, तर एकच हे करा की तो जेव्हा सुट्टीला येतो ना तेव्हा त्याची ब्लॅकलिस्ट चेक करत जा मोबाईलमध्ये. त्यांनी नक्की नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेला असतो. तर मी कोणाचा संसार तोडत नाही आहे, कोणाचा तरी संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. चला मग आता आपण दुसरं एक रेकॉर्डिंग ऐकूया. त्याच्यामध्ये निलिशा ससाने सांगते आहे की सोमनाथ हा मला बायको मानतो आणि तो मला कधीच सोडू शकत नाही आहे. तर हेच आपण, आणि सोमनाथ म्हणून मी तिला कधी सोडू शकत नाही आहे. चला मग आपण सोमनाथ एकनाथ दरगुडे राहणार चिंचोशी, आत्या सध्या बंदीपूर येथे कार्यरत आहे, BSF जवान. आणि निलिशा ससाने ही 2 मुलींची आई असून तिने तिची एक मुलगी नवऱ्याला सोडली, एक मुलगी आईवडील सांभाळतात आहे. आणि निलिशा ससाने नवऱ्याला सोडून दुसऱ्यांच्या संसारात डवळाडोळ करून दुसऱ्यांचा नवरा उराव घेऊन बसतीये. आणि चला मग तिचं आपण रेकॉर्डिंग ऐकूया. हॅलो हॅलो हॅलो, ती बोलत नाहीये. हॅलो मोनिका, हॅलो मोनिका, मोनिकाचं काय प्लॅन आहे? हॅलो, हा बोलतीन ती, तेच काय बोलायची मी नाही बोलतो. हॅलो, हा बोल. रात्री सोबत दारू पिला होता. हा, दारू नसून तुला काय बोलला तो? हा, म्हणजे गोष्ट तुला सांगू का? हा बोल. तो मला सोडू शकत नाहीये. होय, हे धना देऊ. तू बायको आहे का त्याची? किती प्रयत्न, मी बायको नाहीये पण तुम्हाला बायको मानतो ना त्याची. तो मानतो ना, हा मानतो ना, रणजित असती तशी तू आहे ना. असं नाहीये मी, तुम्हाला म्हणतच नाहीये. तो म्हणजे तुला किती पण काय म्हणू दे, किती शिवाय तुझे मी जर नसते गेलं तर मेवा तुला माहिती का? मग तुला त्याचं मेनू तोड बघायचंय का? काय तू म्हणते, तुला त्याचं मेनू तोड बघायचंय का? तुला बघायचंय तुम्हाला त्याला वाचवायचं म्हणून रात्री मी आले होते. कळलं का? खरं बोल का जरा, तुझं ऐक, मी त्या संग नव्हती एवढा दिवस, पण रात्री त्यांनी मला फोन केला, एवढं फोन केलं की बस त्यामुळे आले मी. तो पास होता. अगं जागेवरच खेळते मोनिका, जागेवर खेळ. तुला पण 2 पोरं काढलेली तू पहिली. अगं तू माझं ऐक ना, मी तुम्ही तेच सांगते, मी त्याच्याकडे गेलीच नव्हती. तुम्हाला मी फाशी देतो तेच म्हणलं. काय बोलायचं नाही का? मग तुम्हाला कुठं काय पाहिलं असतं? ऐक ना, ते पण तेच सांगते तुला. त्याला तो इंस्टाग्रामला बदनाम करते. तू चांगलीच, तुझी नॉर्मल होते ना. ऐक ना, तुला ऐक ना, त्याच्याशी लग्न केलंय तू, कोण आहे त्याची सांगणारी? तिच्या लग्न केलं नाही मी. तू कोण आहे? नाहीये तुम्हाला. मग घेऊन बस ना तुझ्या उरावर. त्याच्या मला सांगते सोडू शकत नाही. तुला तुझा नवरा सांभाळता आला का? नवरा तर सोडायचं आहे, तुला त्याला माझं ऊर सोडायचं नाहीये. नाही, तुला तुझा नवरा सांभाळता आला का? तुझी लेकर सांभाळता आली तुला? अगं तूच मला सोडित नाहीये. अगं मग नाही सोडत, तुला घेऊन बस ना. मला कशाला सांगते? मला काय सांगते तुम्हाला? सांग ना मग. मला कशाला सांगते? घेऊन बस तेव्हा असं गावाला सोडलंय मी. मला काय सांगते तू? ठीक आहे, मी त्याला घेऊन बसते, पण तुला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा? मला प्रॉब्लेम आहे, मी दाखवते. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला दाखवते, तो मला सोडू शकत नाही. मग नाही सोडत उराव बसतोय तुझ्या रोज घे बसून. मी पुढे सोडलं की तुझ्या उराव तू घेतलाय त्याला.
आज 2 पोरांचं वाटव केलंय तू त्याच्या तुला दाखवते की मी काय बोलायचं सांग आता. ह्या नीच बाईला ह्या निलिशा ससाने नेट केला राहिला नगरमध्ये. पाणी कसलं पत्नी टॉप का पाणी टॉप आहे तिथं राहती. ही आहे धंदेवाली. हिला हिचा नवरा नाही संभाळता आला. नवऱ्याला 2 मुलं काढलेत नवऱ्यापासून. ती नाही ते एका मुलांची आई होऊ शकत. तर ह्या सोमनाथ एकनाथ दरगुडेची काय होणार आहे. आणि हा सोमनाथ एकनाथ दरगुडे तरी कुणाचं काय होणार आहे. काय दुसरं तिच्याच मुलांवर बलात्कार कराय कमी नाही करणार हा नीच माणूस. आणि हा त्या बाईला सांगतो का हे बोलायला. ठीक आहे ना तुझं त्याचं जमते तो तुला सोडत नाही आहे का तर त्याला तुझी XYZ गोष्ट मिळती आणि तुला त्याचा पैसा मिळतो. तुला काय घेणं दे नाही निलिशा ससाने की लोकांचं वाटोळ होऊ नाही तर नाही होऊ. तर अशाच लेडीजला सगळ्या लेडीजनी खंबीर राहा की अशा लेडीजला नीच बायकांना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असती. तर काही दिवसांनी अजून 3-4 दिवस रेकॉर्डिंग चालतील. काही दिवसांनी निलिशा ससानेचे नागडे उघडे फोटो आपल्याला सोशल मीडियावर बघायला भेटतील. पार त्या बाईनी आतली मी आज एक लेडीज म्हणून सांगू शकते तिने आतली कपडे पण नाही घातली. डायरेक्ट ओपन झोपलेली नवऱ्यापाशी. नवरा पण तिच्या उराव झोपलेला आहे. तर आपण काही दिवसांनी ते फोटो पण शेअर करणार आहे कारण आपल्याला न्याय कुठेही भेटला नाही. कोर्टात पण नाही सोशल मीडियावर पण नाही कुठंच नाही. यांचे फोटो शेअर करायचे आणि आपण आपलं जीवन संपवायचं. आणि उद्या आपण मेल्यानंतर आपल्या जीवाला सचिन एकनाथ दरगुडे राणी एकनाथ दरगुडे अश्विनी संदीप सोनवणे सोमनाथ एकनाथ दरगुडे आणि निलिशा ससाने नेटकेन तिची ऑल फॅमिली सगळ्यांची रेकॉर्डिंग आपल्याकडं. त्यामुळं उद्या मला काही कमी जास्त झालं तर सगळी जबाबदार असतील. आणि फोटो आपण सोशल मीडियावर टाकल्यानंतर जे मी काय माझ्या जीवाचं करणार आहे म्हणजे अन्यथा मी औषध पिईन तर मी फाशी घेईल याला जिम्मेदार. आणि तो पण मी व्हिडिओ पोस्ट करीन आणि मग प्यायच्या आधी मी व्हिडिओ पोस्ट करणार आणि मग पिणार जीवन संपवणार. चला मग आपण हा ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांनी काळजी घ्या आणि अशा नालायक लोकांना बळी पडू नका. कोणत्याही लेडीजनी कोणाचं वाटव करू नका. आणि सोमनाथ दरगुडेसारख्या व्यक्तीसारख्या अशा माणसांनी आपल्या बायकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. चला व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय गुड नाईट.